श्रीराम जय जय राम। आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली. पण मुंबईत जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले. वसिष्ठांनी रामाला सांगितले की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग रहा. मी देही नसून आनंदरूप आत्मा आहे, निसंग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात कर्ता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी कर्ता असे मानून वागणारा तो प्रापंचिक. मी कर्ता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्धच झाले. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज न उद्या जाणार हे जाणून त्यांच्या बाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचे व्हावे, राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे. सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी, रामा सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते. श्रीराम जय जय राम. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रे अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रेयांच्या जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा, त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतू
आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले. अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्व सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. अनुसयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसविले, पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवक सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढवणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण, आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसयेच्या लक्षात आले. अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवक होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्के नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पान्हा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ही ती देवांची माता झाली. तिने तिघांना नाहूमाखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले. मध्यान्हसमयी अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसयेशी चर्चा केली व म्हणाले, हे व देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालक रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तीनही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करील. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील. अनुसयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिला
ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोग्याला म्हणाला, हे मुने, आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. श्री स्वामी समर्थ मठ, कुरवपूर. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.